राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण कृष्ण हरे हरे पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज गोपाल कृष्ण भगवान प्रभु रामचंद्र भगवान बजरंग बली गावदेवी माते हर हर महादेव ओम नमो जयाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्य आत्मरूपाम देवा तुचे गणेशु सकलमते प्रकाशु मने निवृत्तिदासो अवधार्य दोजी श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः इंद्रामणे व भगवंता देवादिदेवा कैवल्यनाथा अधिक मासे दीपदान करिता कोणते फळ प्राप्त होय गणपतीला नमस्कार करून परवाच्या अध्यामध्ये आपण गायीची सेवा त्याच्यानंतर कालच्या अध्यामध्ये ब्राह्मणाची सेवा आताच्या अध्यामध्ये आपल्याला दिवा लावल्याचं दिवा दान केल्याचं काय पुण्य आहे लक्ष्मीने प्रश्न केलेला आहे आणि अधिक मासे देवाजवळ दिवा लाविला असता सोजवळ किंवा परे लाविला केवळ रक्षण केले असता पय मग महिनाभर या देवाजवळ दिवा लावला दीप लावला तर त्याचं पुण्य काय आहे ते आम्हाला तुम्ही कृपा करून सांगा कोणती फळे प्राप्त होती आणि पूर्वी कोणी केले जगती हे माझं लोकहितार्थ निश्चिती सांगे व आरती पूर्वीचे आरती म्हणजे इच्छा हे जे कोणी पूर्वयुगामध्ये कोणी दिवा लावलेला होता आणि त्या बाईला काय पुण्य मिळालं त्याचं मला तुम्ही कृपा करून सांगा आणि कोणत्या द्रव्य करावा दीपक वर्तशील तंतू असावे किती आणि रक्षण किती दिन अवधिक ते मध सकलिक सांगा पा मग तिलाचा लावायचा का तुपाचा लावायचा गोड तेलाचा लावायचा कुठल्या द्रव्याचा दिवा लावायचा किती वाती लावायच्या 5 3 4 2 ते मला सगळं तुम्ही विवरून सांगा किती दिवस लावायचा महिनाभर लावायचा 3 दिवस लावायचा 1 दिवस लावायचा ज्याची ऐपत असेल त्या पद्धतीने लावायचा मग ऐसे इंद्रियाची ऐकूनी वार्ता श्री हरी म्हणे हे सद्गुणी खाणी जेणे सकळ पातकाला गुणी नाश तत्क्षणी होतचे सकळ पातकाला गुणी मग जी आपण पातक केले असतील ते दिवा लावल्याची सगळी पातकं काय होतील नष्ट होतील मातृपितृ हत्यारी गोहत्या ब्राह्मणहत्या गुरुतल्प कृतघ्न सर्व घाती कुटसाक्षी श्रीघ्न इत्यादी महापातके जातीपय म्हणजे आणि आईला मारले ब्राह्मणाला मारले गाईला मारलेले आहे तर अशी मोठी मोठी पाप दिवा लावल्याचं काय होईल पाप नासून जातील ते हे मुक्त ववनी जेणे निर्जर लोकी करते ठाणे शुद्धात्मते यदाचरणे शाश्वत मुक्ती ते पावती शाश्वत म्हणजे ब्रह्मदेवाचं जेवढं आयुष्य आहे तेवढं त्याला स्वर्गामध्ये सुखाचे सोने भोगायला मिळतील जे दिवा लावल्याचं समजलं का आणि तयाच्या शतकुलांचा उद्धार होय पैसाचा ऐसा ज्या परम विशुद्ध कर्माचा महिमा असे अत्युत्तम म्हणजे त्या शतकुळांचा त्याचा काय होईल उद्धार होईल दिवा लावल्याचा असं सांगितलेलं आहे ते अधिक मासीचे दीपदान कर्म अद्याप असे गौप्य परम तथापि तू मतप्राण प्रिय उत्तम म्हणून तुझं ते सांगते अद्यापर्यंत अद्याप चालू वर्तमान काल आहे या अधिक महिन्यामध्ये कोणी या कुठल्या युगामध्ये दिवा लावल्याचं पुण्य ते अद्यापर्यंत सांगतोय तुला ऐक शुक्ल प्रतिपदेपासून अमावस्या होय जो पूर्ण तोवरी न होता विक्रमण मळमास्तो होत असे म्हणजे शुक्ल प्रतिपदा आता आपण 17 तारखेपासून लावायचा तो 14 तारखेपर्यंत काय आहे अमावस्या आहे तिथपर्यंत जर लावलं तर ते काय पुण्य आहे पुढे ऐका तेव्हा शुक्ल प्रतिपदा दिनी उष्काले आनंदे उठोनी यथोक्त शौचविधी सारुणी मुखमार्जन करावे मग पहिला आपण 17 तारखेला चालू झाले ना सकाळी सूर्योदयाच्या आत उठायचं
तोंड धुवायचा, संडास बाथरूम जायचं, पाणी न्यायचं, तिथून आणि आंघोळ करायची आणि मग दिव्याची स्थापना करायची असं सांगितलेलं आहे. आंघोळ केल्यानंतर मग संगमी किंवा नदीत किंवा निर्जल हृदयात की तडागी वापीत वा कुपात किंवा घरातच शीतोदके, मग थंड पाण्यामध्ये घरा थंड पाण्यामध्ये करा, गरम पाण्यामध्ये करा, जशी ज्याची शक्ती असेल तशी पहिला आंघोळ करा न मग दिवा लावायला सुरुवात करा. अथवा उष्णोदके करून यथाविधी करावे स्नान, जैसे दयाचे शक्तिमान तैसे तेने आचरावे. मग आता थंडीमध्ये पडला महिना तर मग गरम पाणी करावं लागेल की नाही, अशा प्रकारे जैशी ज्याची शक्ती असेल. तुम्ही म्हणत असाल थंड पाण्यानंच केलं पाहिजे असं काय नाही. इथं 3 जातीचं वर्णन केलं आहे, साध्या पाण्यामध्ये, थंड पाण्यामध्ये, गरम पाण्यामध्ये. उष्णोदके स्नान करिता स्नान फळत संपूर्ण हे आता शीतोदकाच्या स्नान येत होता द्विगुण फळ प्राप्त होत असे. मग आता जो उष्णोदक म्हणजे गरम पाण्याने केलं तर 100%, थंड पाण्याने केलं तर 200% गुण प्राप्त आहे असं सांगितलेलं आहे. कूपस्नाने चतुर्गुण, वापी स्नाने अष्टगुण जाणं, तडाग स्नाने महिमान दशगुणित असे पै. मग आता इथं बावडीत, तलात, समुद्रात, नदीत, म्हणजे नदीत केलं तर 200-400 समजलं का, आणि वापीमध्ये केलं तर 8 आणि तडागामध्ये केलं तर 100 असे याचे आंघोळ करणं याचं पुण्य सांगितलेलं आहे. तडाग स्नानाच्या दशगुणित, हृदय स्नानाचे फळ निश्चित, हृदयाहुनी दशगुणी ख्यात, निर्जल स्नान जाणे जे. मग आता तुम्ही एवढं आपल्याला नको, आपल्याला साधा गरम पाणी करा, त्याच्याने आंघोळ करा असं सांगितलंय. आपल्याला फक्त 100 गुण काय करायचं आहेत, प्राप्त करायचे आहेत. त्याहुनी दशगुणे अधिक, नदी स्नान पुण्य देक, दशगुणे पुण्य फळदायक, महानदी स्नान असे पै. आता नद्या सुद्धा आहेत, आपला कसा नाला आहे त्याला आपण नदी बोलतो, कोणी मोठी नदी आहे महानदी बोलतात, वापी, आता नर्मदा नदी, तापी नदी, या सगळ्या जगामध्ये काय आहेत, मोठ्या मोठ्या नद्या आहेत. मग या नद्यामध्ये आंघोळ केली तर 100 पुण्य प्राप्त आहे. त्याहुनी 100 आगळे, महानदी संगम स्नान कथियले, यातून कोठेही भले स्नान केले विधियुक्त कोठेही. मग तुम्ही गटारातला करा, नदीतला करा, तळ्यातल्या बावडीतलो, पण या महिन्यामध्ये आंघोळ केली पाहिजे असं सांगितलेलं विधियुक्त. शुक्ल तिलाने आमलक चूर्ण, गोमूत्र सवर्तमान, सर्वांगाशी प्रथम लावून मग स्नान आचरावे. बघा मग आता आपला तिलाचा तेल लावा किंवा गोमूत्र शेण वगैरे लावा आणि मग आंघोळीला जा असं सांगितलेलं आहे. तय देवदेवत्या मंत्र म्हणून प्रार्थावा निरद गात्र, श्रोते जन हो तन्मात्र, पवित्र स्नान स्तोत्र द्यावे ते. आगा देवदेवा ऋषिकेशी, तू सुरासुरे नमिला आससी, पापक्षयार्थ मी ह्या मासी स्नान सज्ज झालो असे पै. काय बोलायचं आपण आंघोळ करताना, आगा देवादे देवा तू सुरासुरा नमिला अससी, पापक्षयार्थ मी या मासे स्नान सज्ज झालो, म्हणजे आंघोळीला तयार आहे, मी आंघोळ करतो या महिन्यामध्ये, माझं पापाचं क्षालन कर. म्हणून तू ते करीतो नमन, तरी पुरुषोत्तमा कृपा करून ह्या मम कृत्यासी न होय विघ्न, ऐसे करी या दयाला. मी जो निश्चय केलाय या महिन्यामध्ये मी आंघोळ करीन, आंघोळ करताना माझ्या पाठीमागं काही विघ्न येता कामा नये. येव भगवत प्रार्थना करुणी, सप्रेम विशुद्ध अंतकरणी, पुष्करादी नाना तीर्थे स्मरुणी, मग काय केले पाहो. गंगा नंदिनी नलिनी भागीरथी, विष्णू पादाब्ज संभूता सीता माळती, मला पहा त्रिपद गामिनी हैमवती, जान्हवी आणि त्रिदशेश्वरी पै. या नद्यांचं नावं घ्यायचे आंघोळ करताना. गंगा, यमुना, गोदावरी, नर्मदा, कावेरी, तापी, सरस्वती अशा नद्यांचं आंघोळ करताना नाव घ्यायचं. किंवा वाचे म्हणता गंगा गंगा सकळ पापे जाते भंगा, आंघोळ करताना एवढं तरी म्हणायचं. हे 12 नामावली म्हणून यथाविधी सारावे स्नान, मग करुणी आचमन वस्त्रे परिधान करावी. मग आंघोळ करताना 12 नद्यांची काय घ्यायची, नावं घ्यायची आणि मग आपलं नवीन वस्त्र परिधान करायचा. हे अहो मतप्रिय क्षीराब्दी बाले, पूर्वी जे असेल पाप केले ते अधिक मास येता क्षणी सगळे कापू लागते थरथरा. मग जे काय आपण मागं केलेलं असेल पाप, तर या महिन्यामध्ये जर आपण हे केलं तर ते पाप थरथर थरथर कापलं जातोय असं सांगितलेलं आहे.
अधिक मासामध्ये एक वेळ विधियुक्त जरी स्नान घडेल तरी सप्तजन्मीचे पाप सकळ जाती तात्काळ वितळून या. अधिक महिन्यामध्ये एक दिवस जरी आपण विधीपूर्वक बाबा सूर्योदयाच्या आत आंघोळ करा, शेण गायमुतीर लावा ना आंघोळ करा, गंगा यमुना गोदावरी नावं घ्या, तर सगळी 7 जन्माची पाप आपल्याला वितळून जातील. पूर्व दिन स्नाने आप्याप 10 जन्मार्जित नासे पाप, शतजन्मीच्या पापांचा लोप मासार्ध स्नान होत असे. म्हणून आंघोळ कर, तुम्हाला वाटतं आता ही वहिनी आंघोळ करून आली, आता सकाळी आंघोळ करून गेले वे, आता हे आळंदीला आंघोळ केले वे किती 8 लावला 10ला, तसं नाही आहे. विधीपूर्वक याचा अर्थ काय, सूर्योदयाच्या आत सूर्याला काया दाखवायची नाही आहे असं सांगितलेलं आहे. मग ह्याला विधीपूर्वक स्नान म्हटलेलं आहे. कवाई तुम्ही म्हणाल इथं कवाई आंघोळ केली त्याला चालणार नाही आहे. आणि संपूर्ण मासे सतत स्नान करिता विधियुक्त 1000 जन्मीचे पाप समजतो समोरनासती निश्चय. मग महिन्याभर जर पाप केलं, महिन्याभर जर आंघोळ केली तर 1000 जन्मीचे पाप आपलं काय केले जाईल, फिटलं जाईल. तो वरित तमाचे दाटणी जो न उगवे वासरमणी, तो वरित मद किदे वारणी जो वरिष्य न देखिला. मग अशा प्रकारे बघा, हत्तीला वाघ नाही दिसत तोपर्यंत पळायला जातोय की नाही, त्या प्रकारे आपण जर अशी आंघोळ केली तर आपली पाप कया पळाली जातील, हरणीसारखी किंवा घोड्यासारखी गतीने मिळणार नाही. सिंधू गरजे तो वरित पाही, तो कमलोद्भव देखील नाही, तोरी भूतांची परम घाई जो मंत्रवादीनं देखीला. बरेचशा उपमा दिलेल्या आहेत का, जसं आपण शंकराचं नाव घेतलं का भूत काय केली जातील, पळाली जातील. तसं आपण नुसतं गंगेचा आंघोळ जरी केली तर आपली पाप सगळी पळून जातील असं सांगितलेलं आहे. तोवरी सर्प फोपावे क्रूर, जव न आला गरुड, तोवरीचा पाप संभार अधिक मास स्नान नाही जो पै. आता सापाचा शत्रू कोण, गरुड. तो गरुडाने पंख वाजवले ना तर साप कुठल्या बिलामध्ये पळतील, पत्ता लागणार नाही. तसं आपण आपली सुद्धा पाप नुसते आंघोळ गंगा जरी म्हटलं तर कुठं पाप पळातील, पत्ता लागणार नाही आहे. स्नान करीते जे मळमासे स्नान करीते जे न मळमासे, दारिद्र्य दुःखे न सोडते त्यासे, म्हणून कांते सर्व भावेसे अवश्य स्नान करावे. बघा आंघोळीला महत्व सांगितलंय. या अधिक महिन्यामध्ये जर काय आंघोळ करत नसतील तर दारिद्र्य दुःख त्यांच्या वाट्याला सर्व भावाशी येतील. सर्व पापमळांचा आकर्षक हा मास करतो निश्चय, म्हणून वेदज्ञ ऋषिक मळमास ऐसे बोलती. मग मळमास याला का म्हटलेलं आहे, जो आंघोळ नाही करेल तर त्याच्या अंगावर आयुष्यावर काय राहील, मळ राहील. ना आंघोळ करेल तर त्याला पुरुषोत्तम नाव पडेल, नाही तर मग धोंडा मळमास त्याला नाव पडेल. मल नामासे पातकासे पुरुषोत्तम पूजक त्या मलासे, स्नानदान दीपक कर्मेसे भस्म क्षणात करिता ती. मल नाम हे पातकासे आहे आणि पुरुषोत्तम हे पूजेसे आहे. म्हणजे आपण आंघोळ केली, पूजा केली का आपला मल निघून जातोय, अशा प्रकारे त्याला पुरुषोत्तम हे नाव पडलं जातोय असं सांगितलेलं आहे. मागादे पुण्यास जे धन्य त्याहुनी हा अधिक मान्य, येथे करिता स्नानदान जे पुण्य अक्षय होय मतप्रसादे. अक्षय होय मतप्रसादे. असं जर आंघोळ केलं तर भगवंत म्हणते माझ्या प्रसादाने त्यांना काय पाहिजे ते अक्षय मी द्यायला तयार आहे. फक्त काय करायची, आंघोळ या महिन्यामध्ये 1 दिवस तरी करायची. अनंत फळांची इच्छा ज्यासे तये पुण्य करावे ह्या मासे, कमळे त्याचे पुण्य फळ तुझसे फार काय सांगू पाय. अनंत फळ म्हणजे काय सांगितलं, आंघोळीचं अनंत फळ. तर मग दिवा लावल्याचं काय, आणि त्याच्यानंतर ब्राह्मणाची पूजा केली तर काय, गायीची पूजा केली तर काय, ते आपण 2 याचं ऐकलेलं आहे. आता दिवा लावल्याचं महत्व काय आहे ते पुढे ऐका. केवळ धनाची इच्छा धरुणी येथे करतील किंचित पुण्य, तरी ते साक्षावलक्ष्मी तत्क्षण तया लागून मिळशील. मग अशा प्रकार लक्ष्मी जे कोणी प्रत्यक्ष किंचित या महिन्यामध्ये आंघोळ करेल, दिवा लावेल, तर तू त्यांच्या घरी वास करशील असा भगवंत लक्ष्मीला बोलायला लागलेला आहे. आईसा हा मास पुरुषोत्तम, म्हणून सांडून इतर काम येथे सकाळी स्नान कर्म यथाविधी किजे पै. यथाविधी सकाळी शब्द वापरले, काय दुपारी 10 वाजता 3 वाजता नाही आंघोळ चालली, तर सकाळी 6 वाजता आंघोळ झाली पाहिजे. दैव्य अधिक मास लाभला असून त्यात न करिता काय पुण्य,
प्रपंचित होत हे जे निमग्न ते कैसे केले हो. हा दैवे म्हणजे 3 वर्षाने येतोय ना, मग आपल्याला 3 वर्ष जगाची शाश्वती आहे का बाबा मी 3 वर्षाने आल्यावर करीन तेव्हा आपला खुरमुठी उद्या लावेल का परवा लावेल, समजलं का. तर तीच नाही आईलाय ना या महिन्यामध्ये आपण किंचित तरी काय करा, 1 दिवस तरी आंघोळ करा असं सांगितलेलं आहे. पुण्यक्षेत्र सरसावावे, तेथे कणबीज पेरावे, की कणकाचे ताट घडावे, त्यात वाढावे तृणबीज. बघा आपण काय पेरणी करतो कशाची, चिकूची, मग तिथं आंब्याची उगवणी चालेल का, नाही आहे. जसं आपल्याला ज्या महिन्यामध्ये ज्या दिवशी आपण जे व्रत केलेलं आहे त्या व्रताचं आपल्याला काय मिळणार, फळ मिळणार. मग तुम्ही आंघोळ केली तर आंघोळीचं फळ आहे, दिवा लावला दिव्याचं फळ आहे, उपवास केला तर उपवासाचं फळ आहे. तसं आपण जे जे पेरणी करू तेच पेरणीचं आपल्याला काय मिळेल बाई, घोसालेलं पेरली तर मामा रत्नकोलवा मिळेल का, नाही आहे. तर तिथं घोसालेलंच येईल, जयात येईल, पटणीच येईल असं सांगितलेलं आहे. की अमृत कुंभ दैव मिळावा, तो नेऊन उकिरडा होतावा, की चिंतामणी फोडून आगवा लावावा पायरीशी. आपल्याला चिंतामणीचा दगड मिळलाय तो न्यावाचा ना काय पायरीला लावायचा. तसा यो महिना अचानक आपल्या पदरण आलेला आहे, तो जर आपण दवडून घालला तर मग यायशी आपल्याला दलिदरपणा येईल. म्हणून आता तरी पुढे हाचे उपदेश, आता चालू वर्तमान काल, आता अवघा किती राहिला, 13 दिवस राहिले का 20 दिवस राहिले या महिन्याचं. या महिन्यामध्ये 20 दिवसामध्ये तुम्ही 1 दिवस तरी या महिन्याचं काय करा, आचरण करा असं सांगितलेलं आहे. की सुरवे येता घरी ताडून घालावी बाहेरी, की कल्पद्रुम उदेता द्वारी बळे तोडून टाकावा. अहो कल्पद्रूचं झाड आपल्या दरवाज्यात आहे, तो आपण सावरीचा म्हणून तोडतो न चुलीन घालतो. तैसा आता यो महिना आयलाय तर जाऊ दे पुढच्याला आयला तर बघून. कोणती शाश्वती आहे का 3 वर्षाने आपल्याला जगण्याची, नाही आहे. पण कल्पतरूचं झाड आलेलं आहे, याचंच आता आपण पूजा करू तर कल्पतरूची काय मिळतील आपल्याला, फळं मिळतील. की रंभा तोडून महामूर्खे उरके वाढवाव्यात कौतुके, की ओसंडोनी सत्य जमवतुके शिकता हरळ भरावे, शिकता हरळ भरावे. मोती कल्याण मामा ते टाकायचं ना, हरळ हरळ म्हणजे डगर भरायचं झोलीमध्ये, चालेल का. तशा प्रकारे चांगला महिना आलाय, या महिन्यामध्ये आपण मोती भरण्याचं काय करा, काम करा. पुढचा महिना काय येईल, जून येईल, मग ते डगर भरल्यासारखं होतील. तर ते डगर भरून फायदा नाही, आपल्याला मोती भरायचं. हरळ म्हणजे दगड. की दौडून या बोलका शुक, प्रीती पाळावा जैसा काक, तैसे तय ते प्रापंचिक कृत्य केले जाणीजे. असो हे श्रोते पूर्वज कथानक, सिंहावलोकन आहे का, स्नान झाले यावर देखा, वस्त्रे परिधान करावे. इथपर्यंत आपली ओवी आलेली होती का सकाळी उठायचं, आंघोळ करायची, वस्त्र परिधान करायचं आणि दिवा लावायला सुरुवात करायची. मग संध्यादी पूर्वानी कर्म सारोनिया यथोनियम मत्स्यादी नामी पुरुषोत्तम गंधादी केसे अर्चिजे. मग त्या दिव्याला हळद कुंकूचं काय लावायची, बोटं लावायची, पूजा करायची. यो महिना मग माझा दिवा जलताच राहावा अशी काय प्रतिज्ञा करायची. मग सुवेदी केवरी सुप्रभ एक ठेविजे औरण कुंभ, आणि तद अग्रभागे दीपस्तंभ ताम्रमय एक ठेवावा. मग असा एक मातीचा मडका घ्यायचा, त्याच्या खाली काही वर्तुळ काढायचा, त्याच्यावर तो मंत्र ठेवायचा ना. अशी आपल्या आता कशी या पंथी आहेत, अशी पंथी ठेवायची आणि त्याच्यात वात लावायची. त्यामध्ये पंचांगुल प्रमाण सप्तधातूंचे वात घालून घृते किंवा तेल करून दीपप्रज्वलन करावे. मग अशा प्रकारे तो मडका घ्यायचा, त्याच्यावर वात ठेवायची. 7 ज्योतीची ठेवा, 5 ज्योतीची ठेवा, ज्याची जशी ऐपत असेल त्याप्रमाणे तुपाचा दिवा जलता ठेवा. यथाविधी स्थापनपूर्वक पूजून या दीप तो दीपक कुंभादे तैसेची सकाळीक स्थापन पूजन करावे. मग त्या दिव्याला त्या मडक्याला घटाला हलवायचं ना, इथून तिथं जिथं स्थापना केली तिथंच ठेवायचा महिनाभर. मग जोडून या दोन्ही हात की जे यथोक्त संकल्पासी दीप सकळ तमनाशी आणि सूतिकांशी देत असे. दीप हा काय तमाचा काय करतो, नाश, रात्रीचा नाश करतोय, समजलं. उजेड देतोय आपल्याला. अशा प्रकारे दिवा लावला तर 13 महिना आपण चालताना काय मिळेल आपल्याला, उजेड मिळेल, कालोख मिळणार नाही आहे. या लागे हे दीप प्रदान करीतो मी भक्तिभावानं करून, याने श्री पुरुषोत्तम भगवान संतुष्ट राहो सर्वदा. यो जो मी दिवा लावतोय याच्याने भगवान पुरुषोत्तम संतुष्ट व्हावा अशी प्रार्थना करायची.
अज्ञानधारका व्याप्त माया कल्लोली समायुक्त नाना पापांनी परिपूरित ऐसा हा घोर संसार हो. मग या घोर संसारातून माझी या दिव्यावर माझा संसार काय करावा तरावा भवसागरातून. या माझे ज्ञान मोक्षदाता दीपासे पै सर्वता म्हणून हे श्री भगवानता तुझा मी हा अर्पिला असे. हा म्हटलं मी तुला अर्पण केले, हा सतत माझ्या घरामध्ये महिनाभर जलता राहावा ही माझी प्रतिज्ञा पूर्ण कर. तरी म्या दिदिल्या ह्या दीपोत्तमा घेये तो पुरुषोत्तम आणि प्रसाद सुमुखी ववणी आम्हा वांचला पद पदे. मग मी जी इच्छा केलेली आहे ती इच्छा माझी काय कर परिपूर्ण कर. ऐसे प्रार्थना करून मग नाना मंगलयुक्त चांग सानंद चित्ते येतो सांग कुंभपूजन करावे. येव संपूर्ण मासपर्यंत अखंड दीपा स्थापाव प्रदीप्त आणि नित्य पूजा विधी यथोक्त भक्ती पावे आचरावा. यथाशक्ती ब्राह्मण भोजन भक्त्या की जे दक्षिणा प्रदान आणि मासांती रात्री जागरण प्रीतीपूर्वक करावा. मग शेवटची जी रात्र असते ना ती जागरण करायची आणि उद्यापन झालं का भटजीला काहीतरी दक्षिणा कच्ची शिदा वगैरे द्यायची. इंद्रिया ऐसा विधीने नर दीप करीतो अधिक मासा भीतर ते पुराण वृत्ती रहित सुंदर परमस्थान पावती. मायचा जर महिनाभर दिवा लावला तुपाचा तर जे काय पुराण वृत्ती रहित म्हणजे जे सुंदर परमस्थान त्यांना वैकुंठामध्ये प्राप्त होईल. गो हिरण्यादी दानादानी जे फळ प्राप्त मानवा लागुनी ते अधिक मासे दीपदानाचे लाभते दान निसंशय. गोभूर हिरण्यदान आपण एरवी करतो नाही का, तर ते नाही करण्यापेक्षा या महिनाभर दिवा लावला तर हे आपण गायी हिरण्य दान केल्याचं पुण्य आहे. दीपदात्यासे लाभे सुकांती दीपदासे मिले धनसंपत्ती दीपदासे होय ज्ञान प्राप्ती अंतिम मोक्ष त्या होय पय. दीपदात्यासे मिले शांती सुख शांती मिळायची, दीपदासाची मिले धनसंपत्ती दीपदासाची होय ज्ञान प्राप्ती. म्हणजे तीन गोष्टी आपल्याला अभ्यास करताना जर आपल्याला दिवा नसला तर ज्ञान प्राप्त होईल का नाही होणार. कालोकासात लक्ष्मी येईल का अवदसा येईल. अशा प्रकाराने दिव्याने आपल्याला सगळ्या काही ज्ञान प्राप्त होतोय, संपत्ती प्राप्त होतोय आणि ते मोक्षपद प्राप्त होतोय. कारण दिव्याने आपल्याला सगळ्या काही गोष्टी कळल्या जातात. दीपदाता सौभाग्य पावतो दीपद होय सुविद्यावंत आयुरोग्य समृद्धी बहुत निश्चय लाभत दीपदासी. अधिक मासासे दीपदनरा सुलक्षण युक्त मिले न दाथारा पुत्र पौताती संतती सुंदरा अक्षय होय निश्चय. मग अक्षय त्याला पुत्र पौत्र संतती नातू पंतू त्याच्या घरी होतील, अक्षय सुख प्राप्त होईल. जरी दीपदाता असेल ब्राह्मण तरी त्या होय ब्रह्मज्ञान क्षत्रियाचे राज्य सुख संपन्न वैशाशी धन पशु अक्षय. बघा आता मग कोणी दान केलं काय तर त्याला काय काय प्राप्त होईल. जरी दीपदाता असेल ब्राह्मण तरी त्याला ब्रह्मज्ञान प्राप्त होईल. ब्राह्मणाने दिवादान केला तर ब्राह्मणाला ब्रह्मज्ञानाचं प्राप्त होईल. क्षत्रियाने दिवादान केला तर त्याला राज्य सुख संपन्न होईल. वैश्य म्हणजे दुकानदार त्याने दिवादान केला धन पशु सगळं त्याला प्राप्त होईल. आता आपण शूद्र आहोत, आपल्याला काय आहे पुढे ऐका. शूद्रासे सर्व सुख लाभत कुमारी सुंदर भरता पावत सदवांचे सौभाग्य अखंडित जन्मोजन्मी लाभत असे. मग शूद्राला सुख तर लाभतोय पण त्याला कुमारी सुंदर भरता तिच्या पदरामध्ये पडेल आणि सगळं सौभाग्यवती मिळेल. जन्मोजन्मी आपल्याला 7 जन्मी सुख प्राप्त होईल दिवा लावल्याचं. आधी व्याधादे दुःखे सकळ दीपदाने लोपती समूळ त्रैलोक्य बरे आत्ते निर्मळ कीर्ती विपुल पसरत असे. म्हणजे आपल्याला जास्ती पुण्य आहे, चारी बाजूला आपली कीर्ती प्रसवेल असं सांगितलेलं आहे. भीत जनांची जाते भीती बंधुदना तो बंध सुटते ब्रह्मात्यादी पापे निश्चिती समूळ लोपते कसरे. म्हणजे आपल्या भीती असते ना मनातली ती भीती निघून जाईल. भावाभावाशी ज्या झगडं होईल ते झगडं मिटलं जातील असं सांगितलं आहे. ब्रह्मात्यादी पाप केलेलं असेल ते पाप आपलं फिटून जाईल. अधिक मासामध्ये ज्याने दीप लाविला यथाविधीने कृच्छक चांद्रायणादित्यने केले जाणं निसंशय. म्हणजे अधिक महिन्यामध्ये त्यांनी दिवा लावलाय ना. म्हणजे आपण व्रत करता नाही का, संकष्टी एकादशी पौर्णिमा हे काही करायची गरज नाही. सगळं या अधिक महिन्यामध्ये 1 दिवस दिवा लावल्याचं हे सगळे चांद्रायण व्रत केल्याचं पुण्य प्राप्त होईल.
ऐसा अधिक मासाच्या दीपाचा उत्तम महिमा असे साचा, म्हणून प्रिय सांग सुवाचा दीपदान येते की जे पै. असे लक्ष्मीला भगवंत सांगतोय का या महिन्यात दिवादान दिवा लावल्याचं पुण्य एवढं की जे आहे. येतेच्या ज्वलित दीपा पावनी जे प्रवर्तते दीपस्तवनी तेही सुलापला लागा लागुनी पावती दान साचारो. म्हणजे आता याही लावलंय न रस्त्याने ये चालल्यान तर यांना वाटतं यांच्यात हे दिवा लावलं मी नेऊन लावावा तरी सुद्धा त्यांना काय होईल तेच पुण्य होईल. म्हणजे आपलं बघितल्यानंतर दुसऱ्याला हुरूप आला पाहिजे लावण्याचा या प्रकाराने सांगितलेलं आहे. त्यांना सुद्धा ते सुख पावतील. आणि जे का अधिक मासात आहे दीप प्रज्वलनाचे विषयी नाना गोष्टी सांगून पायी दुसऱ्याची प्रेरणा करतात ती बघा. म्हणजे याही केले ना तसं यांना सांगायचं याही त्यांना सांगायचो मग ती प्रेरणा वाढत जातो. सगळीकडे आपल्याला उजेड पुण्य साचलं जाईल असं सांगितलं. आपण असे ठावे ते इतरांशी द्यावे. आपल्याला औषध माहिती आहे ना तो यांना कळून द्यावाचा. म्हणजे आपण मेलो तर ये लोकांना औषध देतील की नाही तसं आपण दिवा लावलाय तर त्यांना सुद्धा दिवा लावायला सांगायचं. ते सर्व पाप निर्मुक्त होऊन निश्चय पावते वैकुंठ भुवन. याविषयी कमले पुरातन एक इतिहास सांगतो. कमले म्हणजे कमला म्हणजे लक्ष्मी. तुला याच्याविषयी एक इतिहास सांगतोय. 1-2 सौतोला होत्या. समजलं का एक बाई दिवा लावायची एक बाई कुठली कारणाने तिचा दिवा काय करायची विझवायची. एकीला पोरं होती जी विझवायची तिला पोरं होती न जिला दिवा लावतोय तिला पोरबाल नव्हता. ऐसे बोलावून नारायण सांगू लागले कथा पावन. पूर्वी सरस्वती तिरी ब्राह्मण सुशर्मा विधान वसत असे. बघा पूर्वी सुशर्मा नावाचा सरस्वती नदीच्या तीरावर एक ब्राह्मण होता. सुशर्मा नावाचा त्याचं नाव होतं. तो माझा एकांतिक भक्त भिक्षाचार्य कुटुंब पोषितो यथाविधी श्री विष्णू प्रत उजवणी स्थापित दीपासी. तो काय करायचा ब्राह्मण दिवा लावायचा आणि भिक्षा मागून आपला पोट भरायचा आणि माझी भक्ती करायची असा लक्ष्मीला विष्णू बोलतोय. ऐसा तयाचा नियम चालिला तो अधिक मास प्राप्त झाला तेव्हा तयाने पुरुषोत्तमाला उजवणी स्थापिला दीप तेथे. मग असं काही करता करता 2-3 वर्षाने अधिक महिना आलेला आहे. आल्यानंतर त्यांनी दिवा लावायचा प्रयत्न केलेला आहे. आणि रात्री हरीशी हृदयी चिंतोनी सदनी स्थिर राही त्रैनित्य निशी समयी मांजर्य ये मुशकार्थ. मग अशा प्रकाराने तो दिवा लावायचा रात्रभर आणि झोपायचा. इतक्यामध्ये एक दिवशी दिव्यावर उंदीर आला आणि उंदीर दिवा विझवणार इतक्यामध्ये मांजरीने त्याच्या झोपाला मारला आणि त्या उंदराला मारला. म्हणजे तो दिवा काय राहिला जलता राहिला की नाही. जर तो उंदराने ती वात नेली असती तर दिवा विझला असता. ऐसा नित्य क्रम चालला तो एकादशी दिवस आला. सुशर्मा पुरुषोत्तमाला पूजिता झाला यथाविधी. मग असं काही दिवस गेल्यानंतर म्हणजे कालची कशी एकादशी होती तशी एकादशी आलेली आहे. मग आणि मासा नामसंकीर्तन करीतो रात्री वैसला जागणारार्थो तो मध्यरात्री मुशकार्तो मांजर घरात पातला. मग असा तो नामस्मरण करत होता. नामामध्ये तल्लीन होता. एकादशीच्या दिवशी 12 वाजेपर्यंत तरी हरिनामाचं कीर्तन करावा आणि मग झोपावं. तसं तो कीर्तन करता करता एक दिवशी उंदीर आला. ती वात विझवणार इतक्यामध्ये मांजरीने त्याच्यावर पंजा मारलेला आहे. वरती काजळी वाढली त्याने दीपकांती मंदावली इतक्या माझे दीपाजवळी मुशकावली आली. असे पै मुशकावली म्हणजे उंदरांची स्वारी आली. आता तो दिवा कसा होता कोजला आलेला होता. तो आता थोडक्यामध्ये काय करणार विझणार. इतक्यामध्ये त्या उंदरावर त्या मांजराने काय केला पंजा मारला. तो दिवा हल्ल्यावर ती काजली होती ना ती कोजली खाली पडली आणि दिवा आणखीन काय करायला लागला जळायला लागलाय. तेवरती त्या मांजरीने उडी घातली महानिकरे तयाच्या पद प्रकारे दीपस्तंभ थरथरला म्हणजे असं बघा असं झालं का ती काजली असतं नाही का ती काय करते आता जो समजा वात आहे याचा हलवलं का खाली पडते ती काजली. तशा प्रकाराने त्या दिव्याची काजली होती ती खाली पडली. दिवा आणखीन जास्त पेटायला लागलाय. काजले सर्व गेले झडून दीप झाला प्रकाशमान प्रभाते काय कारणे करून मांजर मरण पावला. तर अशा प्रकाराने सकाळी उठला बघतोय तारी म्हटलं दिव्याजवळ मांजर मेलेली आहे. विचार पडला त्या ब्राह्मणाला. परी तत्पाद प्राणे करून
जे घडले दीपत संवर्धन तेने पुण्य तो विमानी तदक्षण वैसुनी वैकुंठ पावला. मग अशा प्रकारे त्याच्या पायाने तो दिवा थरथरला, कापला आणि त्याच्याने दिवा काय केला, पेटला ना. आणि मांजर मेल्यानंतर त्याला विमान आला आणि तो मांजर विमानामध्ये वैकुंठामध्ये गेला. असा मग विष्णू भगवंत लक्ष्मीला सांगतोय, बघा म्हटलं मांजरीच्या पायाने दिवा विझणार होता, तो प्रज्वलित झाला म्हणून तिला वैकुंठ प्राप्त झालेला आहे. आणि तो सुशर्मा नामाद्विज भिक्षावृत्ती असून सहज दीप प्रभावे तेजपुंज समद्विमान झाला पै. पुत्र पौत्र धान्य विपुल शरीर आरोग्य ऐश्वर आढळलं आणि पृथ्वीवर यश निर्मल विस्तारले ययाचे. अशा प्रकाराने त्याला तर मुलं बालं सगळा पैसा हरका मिळाला आणि त्याची पृथ्वीमध्ये काय गेली, वावा गेली. का आज दिवा याने जलवल्यानंतर याची भीक मागाची परिस्थिती होती, पण त्याच्या घरामध्ये धन दौलत ज्ञान प्राप्त झाला, पुत्र पौत्र सगळं प्राप्त झालं. कसं एक दिवस दिवा लावला एकादशीच्या दिवशी म्हणून. असो आयसा तो सुशर्मा ब्राह्मण ये लोकी झाला सुख संपन्न आणि ते दीप प्रभावी करून मोक्ष सदना पावला. मग तो दिवा लावल्याचा त्या ब्राह्मणाला मोक्ष सदन पावलेला म्हणजे वैकुंठाला गेलेला आहे. ऐसेच प्रिय इतरही लोक उद्धरून गेले अनेक अधिक मासीच्या दीपाचे कौतुक सांगू की ते तुझं लागे. ऐसेच म्हटलं कित्येक युगामध्ये या दिवा लावल्याचे लोक उद्धरून गेलेले आहेत. ऐसा लक्ष्मीला भगवंत सांगतोय. पुरुषोत्तम मासे यथाविधी दीप लाविता देवा सनिध आणि ते दुस्तर भवाब्दी त्याला वयना लागे आयास. म्हणजे याच्या पुढे जर आपण काही दिवा लावण्याचा प्रयत्न केला तर काही आयास करायची गरज नाही आहे. एवढा आपल्याला दिवा लावल्याचं पुण्य प्राप्त आहे. अधिक मासीच्या दीपासमान अनेक नाही काही पावन ऐसे साक्षात रमारमण रमेशी कथिता झाला पै. अधिक महिन्यामध्ये दिवा लावल्याचं इतकं पुण्य आहे का त्या पुण्याची गणना करता येणार नाही. असा रमारमण रमेचा पती भगवान विष्णू रमेला सांगायला लागलेला आहे. इति श्री अधिक मास महात्म्य सार बृहन्नारदे पद्माधारो सज्जन श्रुते कोच्चतुरो 12वा अध्याय. श्रीकृष्ण अर्पणमस्तु. कुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.